नमस्कार, मी गायत्री. आज संडे होता, मला सुट्टी होती आणि नितिकेश कामावर गेलता. तो सुटल्यानंतर आम्ही संध्याकाळी केलोनाला गेलो होतो. केलोना आमच्या सिटीजवळची एक सिटी आहे. इथं पार्क आहे आणि इथं सगळ्या गाड्या पे अँड पार्कवरच होत्या. तर आम्ही एक दुसरी पार्किंग बघितली, ही समोरची. तिथं 17 कॅड्स होते आणि इकडं आलो तर इथं फक्त 1.5 कॅड्स होते, कारण ती प्रायव्हेट पार्किंग होती आणि ही गव्हर्नमेंट पार्किंग होती. केलोनामध्ये ओकॅनॅगन लेक म्हणून एक लेक आहे आणि त्याच लेकच्या बाजूला जी कोस्टलाईन आहे त्याला हे लोक बीच म्हणतात आणि त्याच्याच बाजूला एक पार्क आहे. तर इथं वॉटर बाईकच्या राईड्स आणि बोट राईड्स घेऊ शकत होतो. मोठं लेक आहे हे, म्हणून समुद्र असल्यासारखं वाटतं, पण ते लेकच आहे. आणि आपण जसं समुद्रात गेल्यानंतर, कोकणात गेल्यानंतर जे आपण राईड्स घेतो त्या सगळ्या राईड्स होत्या आणि ह्या भारी भारीतल्या बोट्स पण होत्या. तर आम्ही तर काय बोट्समध्ये गेलो नाही. आम्ही डिसेंबरमध्ये क्रिसमसच्या वेळेस पण इथं आलो होतो, पण येता येता रात्र झाली होती, कारण आम्ही मूवी बघायला आलतो आणि त्यानंतर इथं फिरायला आलो. तर हे बंद झालं होतं. हे 8 का 9 वाजता बंद होतं. आतमध्ये येऊ शकत नाही आपण बीचपाशी. बाकी पार्कमध्ये फिरू शकतो आणि त्याच पार्कमध्ये विंटरमध्ये स्नो स्केटिंग होती आणि आत्ता नॉर्मल स्केटिंग करत होते तिथं लोक. या भागात आल्यानंतर बीचवर आल्यासारखं वाटत होतं, कारण सँड पण होती पायाखाली आणि त्यांनी मस्त दगडांचं डेकोरेशन केलं होतं बीच वाटण्यासाठी. इथं 2-3 जण पेंटिंग काढत होती समोरच्या माउंटेनची. त्यानंतर आम्ही खाण्यासाठी गेलो. तर इथं समरमध्ये असे बाहेर पॅटिओ असतात, म्हणजेच ते रेस्टॉरंट तिथं असतं आणि त्याच्या बाहेर लोकांना बसायला टाकतात, कारण इथल्या लोकांना समरमध्ये असं बाहेर बसून खायला आवडतं. तर आम्ही या थाय रेस्टॉरंटमध्ये आलो, बाईट टॉंग म्हणून, कारण बाकीचे रेस्टॉरंट आणि त्यांचे मेनू आम्हाला आवडले नाही. खूप जास्त रेस्टॉरंटमध्ये बीफ आणि पोर्क असतं. तर इथं पण होतं, पण इथं चिकन आणि सी फूडचे ऑप्शन होते. तिथं मोमोज, पॅड थाय आणि फ्राईड राईस घेतलं. त्याच रोडला हे आईस्क्रीम पार्लरसुद्धा भेटलं आणि तिथं सगळे इंडियन फ्लेवर्स होते. कुल्फीसुद्धा होती. आम्ही मँगो कुल्फी फ्लेवर घेतला. रात्र झाल्यानंतर सगळी शांतता होती आणि अशी लाईटिंग केली होती. बाय.